3, 2, 1. हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. थंबनेलवरून बघितलं असेल की आता कुठे चाललो आहे आपण, आणि आम्ही दोघंच चाललो आहे असं तर म्हणायला, बाकीचे नाही ते कारण की कोण. तर आता आम्ही कितीची ट्रेन आहे रे? 9:34. हां, 9:34ची डोंबिवलीवरून ट्रेन आहे परेल. तर तिने जाणार आहे, तर आमच्यासोबत असेच कंटिन्यू राहा. आणि थंबनेलवरून समजलं असेल कुठे चाललो आहे, काय करणार आहे आणि कसं जाणार आहे, किती खर्च होणार आहे, तर सगळी डिटेल तुम्हाला सांगत जाईल. त्यासोबत माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आम्ही चाललो आहे नाश्ता करायला, तर नाश्ता करूया आणि मग आपण जाऊया. थंबनेलवरून समजलं असेल मुंब्रा देवीला चाललो आहे, तर भेटूया थोड्या वेळात नाश्ता करताना. गाईज, आता आमचा नाश्ता आला, तुम्ही बघू शकता. गरम गरम पोहे, ह्याने पण घेतले पोहे, आणि प्रभूस कृपा स्नॅक्स बार. तर हा स्नॅक्स बार आमच्या डोंबिवलीजवळच आहे, आणि थोड्याच वेळा भेटू आपण तिकीट काउंटरला. चला. डोंबिवलीत नवीन बांधकाम चालू आहे. रिक्षांची कमी नाही इथे. हे बघा, हे नवीन बांधकाम चालू आहे, झालं आहे कम्प्लीट तुला, पण आहे काहीतरी नवीन चालू आहे डोंबिवलीमध्ये. तिकीट काढूया, मग जाऊया 9:47ची पर्यंत तिला. हे बघा, 20 रुपये तिकीट. थंबनेलला बघितलं असेल, 20 रुपयात आपण मुंब्रा देवीला पोहोचणार आहे, फक्त 20 रुपयात. अच्छा, डोंबिवलीवरून तर 20 रुपये, तुमच्या ठिकाणी कुठून तर असेल तर जास्त पैसे लागतील तिकीटाचे फक्त. बाकी चला, डायरेक्ट आपण प्लॅटफॉर्मला भेटू. 9:47ची पर्यंत. काय जातं मुंब्र्याला, आणि इथूनच जास्त जवळ लांब नाही, जवळच आहे. तर चला दाखवतो माझं कसे कंटिन्यू राहा. आणि हे बघा, तिनेच आलेलो डोंबिवलीवरून. चला, जास्त नाही, किती 15 मिनटावरच आहे. स्टेशन इकडे पाठीच आहे, आणि जर तुम्ही येत असाल ना, तर इथे ब्रिज पडतो, ब्रिजच्या खालून डायरेक्ट सरळ सरळ यायचं, थोडंच 5 मिनटाच्या अंतरावर इथे हा मेन गेट आहे. इथून थोडं पुढे चालत जायचं आहे. तर चला दाखवतो. मुंब्रा देवीचं दर्शन आज झालं. तुम्ही पण एन्जॉय करा, आम्ही पण एन्जॉय करतो. असेच माझ्यासोबत कंटिन्यू राहा. इथून सरळ सरळ जायचं आहे आपल्याला वरती डोंगरावर. चला, कंटिन्यू राहा माझ्यासोबत. चालायचं आहे आपल्याला, सांगतो किती पायऱ्या आहेत त्या. ते बघा, स्टार्टिंग इथून होते. चला, आपण पाया पडून घेऊया. इथून वर जायचं आहे. आज थोडीफार गर्दी आहे, अशी विकेंडला गर्दी असतेच. अरे थोडीफार तर आहे, पण मागच्या वेळेस चालतो तेव्हा काहीच नव्हते. हां काहीच, चालतोच आहे, 5 मिनटं पण नसते झाली. 780 शिड्या आहेत, आणि हे बघा, ते वरती मंदिर दिसतं आहे, तिथे जायचं आहे. काय थोडीफार गर्दी आहे. काय म्हणतोस? काय सुद्धा दिसत नाही. तर डायरेक्ट तुम्हाला वर जाऊन मंदिरात गेल्यानंतर त्यात पुढचा व्ह्यू दाखवतो. कायच तुम्ही बघत असेल, आलो शेवटी फायनली वरती. लय घाम येतो, लय चढायचं आहे. खालचा व्ह्यू बघा, लय चढायचं आहे. आणि हे वरती मंदिर आहे, खूप चढायचं आहे. तर चला, आईचे दर्शन घेऊ. तुम्हाला पण दर्शन घ्या, माझ्यासोबत कंटिन्यू राहा.
काही जर तुम्ही कधी इथे आलात तर खाली जमत नसेल वटी घ्यायला तर वरती आहे, म्हणजे वरती व्यवस्था केली आहे सर्व. वटी भेटेल, परत खाण्यापिण्याची वस्तू भेटेल आणि असं काय दृश्य आहे खालचं. हे बघा श्री आई मुंब्रा देवीचं मंदिर. आणि बाहेरून बघा किती सारा नेचर, किती ब्युटिफुल नेचर आहे. आम्ही इकडून चढत आलो असं वरती, तर असं काय दृश्य आहे बाहेरचं. लय घाम गाळले आणि एवढं वर आलं आहे. तर नक्कीच एवढ्या कष्टाला तरी व्हिडिओला लाईक करा. असं काहीतरी बाहेरचं दृश्य आहे. इकडून आपले ठाणा लोकल येते, अख्खा रेल्वेचा ट्रॅक दिसतो इथून. हे बघा आणि असं काहीतरी मंदिर आहे आई मुंब्रा देवी. आणि तिकडे सुद्धा मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला. एक इथे प्रथा आहे, हे बघा. इथे कॉईन चिपकला पाहिजे, तर काय जणांचे चिपकले, काय जणांचे नाही चिपकलेत. गाईज आताच आपलं दर्शन झालं आहे, तर मी आता खाली उतरतो पायऱ्या. तर कृपया करून काय खाया प्यायला तुम्ही आणत असाल म्हणजे वरती जाताना, तर खाली घाण कचरा बिचरा असेल तो आपल्या कॅरी बॅगमध्ये टाका किंवा इथे घाण करू नका. चला आता आपण खाली उतरतोच आहे, तर खालचे स्टॉलही दाखवतो तुम्हाला काय काय आहे तिथे, काय काय भेटतं. खाण्यापिण्याच्या गोष्टी तर भरपूर आहेत, कारण की मी वर येताना दाखवलं नाही, कारण की वर येताना दम लय लागतो. तुम्हाला वाटतं आहे कमी शिड्या आहेत, पण नाही, 780 शिड्या पण जास्त आहेत. तर चला खाली जाता दाखवतो काय काय. माझ्यासोबत तुम्ही असेच कंटिन्यू राहा. तर ना असे 1-2 स्टॉल दिसतील, एक इथे आहे आणि इकडे मंदिर पण आहे सुद्धा. आपण जाऊन दर्शन घेऊ पहिले त्याचं. गाईस तुम्ही बघू शकता ते पाटी जे मंदिर आहे ते हनुमानाचं आणि गणपतीचं मंदिर आहे. ते तुम्हाला मध्येच पायथ्याशी लागेल. आणि आता सध्या तरी काकडी घेतली खायला, तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा. अशा प्रकारे आम्ही आता खाली चाललो आहे. तर तुम्हाला जर कधी यायचं असेल ट्रेननी तर 1-1.5 तासावर अंतरावर आहे मुंब्रा देवीचं मंदिर. चला डायरेक्ट भेटूया मुंब्रा स्टेशनला. गाईज आता चालू आहे मुंब्रा स्टेशनला. आता झालं डोंबिवलीला, पाठून कल्याणगाडी येते, तर तिने चाललं परत घरी. तर डायरेक्ट आता आपण डोंबिवलीलाच भेटू. चला. By creating an imaginary picture. Usually it's something that moves. काय बोललेला? गाईज आता आम्ही चाललो आहे घरी. तर काही कारणामुळे स्टेशनला व्हिडिओ काढता आला नाही. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका.